हा. म्हणजे वर्षभर लोक नैराश्यात राहत्या, दुःखी राहत्या, कधी सुखी राहत्या, काही आनंदी राहत्या. हा. पण असं कंटिन्यू एकच सुख नाही त्यांचं, Yes. म्हणजे एकच आनंद नाही. हा. कंटिन्यू ते कुठेतरी गुंतलेले किंवा काही वेळ दुःखी होते, काही वेळ थोडा आनंदी होते, परत दुःखी होते. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता हे जे सण आहे ना आपले, जेवढे पण सण आहे, ते ह्या सणांच्या नावांमध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. पण आपण हे सण का साजरे करतोय? उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही गंध लावता. आता मी का लावतोय, कशासाठी लावतोय याचा अर्थ आपण समजून घेत नाही. केवळ आमची परंपरा चालत आली, माझ्या धर्मात हे सांगितलंय, आमच्या पूर्वजांनी हे आम्हाला परंपरा दिली, संस्कृती दिली, याला आपण संस्कार म्हणतो. बरोबर. पण मुळात हे आपण का करतो आपल्याला माहितच नाही. जोपर्यंत एखादी गोष्ट मी का करतोय आपल्याला माहित नाही, याचा अर्थ ते आपण अंधविश्वास आहे. बरोबर. विज्ञान सुद्धा तसंच आहे. विज्ञानात सुद्धा जोपर्यंत एखादी गोष्ट ही अशीच काय आहे हे जर आपण शोधलं नाही आणि ती पुस्तकात दिली म्हणून जर मान्य केली तर हा वैज्ञानिक अंधविश्वास आहे. बरोबर. म्हणून एखादी गोष्ट जोपर्यंत तिच्या सत्यापर्यंत आपण पोहोचत नाही, तिचा शोध जोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत आपण अंधविश्वासात आहे. जर एखादा व्यक्ती देवाला मानतो पण त्याला जाणलं नसेल तर तो अंधविश्वास आहे. एखादा व्यक्ती देवाला मानत नाही, त्यानं तो शोधला नाही तरी तो अंधविश्वास आहे. म्हणजे हे दोन प्रकारचे अंधविश्वास आहे, म्हणजे आस्तिक किंवा नास्तिक. यस. देवाला मानायचं की नाही मानायचं हा क्वेश्चन अजून लांबच आहे. पण मानणारा सुद्धा अंधविश्वास असू शकतो आणि न मानणारा सुद्धा अंधविश्वासात असू शकतो. म्हणून संक्रांत